नमस्कार, शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळ्या डिशेस दाखवत असतो। तर आता उन्हाळ्यात सुट्टीत मुलांना खाण्यासाठी काहीतरी चटपटी लागत असतं। तर चला आज आपण बॉम्बे सुकी भेळ करूया। बॉम्बे सुकी भेळ करण्यासाठी आपण एक छान मसाला करून घेतोय। त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, थोडेसे चिरमुरे, त्याचबरोबर फुटाण्याची डाळ, जिरे आणि मीठ आणि मी कढीपत्ता विसरले, कढीपत्ता हे सगळं घालून आपण मिक्सरला वाटून घ्यायचं। आपला असा मस्त मसाला तयार झालेला आहे। तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया। आपण मुरमुरे घेतलेले आहेत। ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, मुरमुऱ्यामध्ये तयार केलेला मसाला, त्याबरोबर मस्त बॉम्बे खारे शेंगदाणे, खारी डाळ, त्याचबरोबर फरसाण, चाट मसाला। आपण मसाल्यामध्ये मीठ वापरल्यामुळे चाट मसाला थोडा जपून घालायचा। चाट मसाला, त्याचबरोबर कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो। टोमॅटो आपल्या आवडीनुसार घाला आणि लिंबाचा रस। हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। चला, आपली सुकी भेळ तयार झाली। मुलांना अतिशय आवडणारी, झटपट होणारी, अतिशय चवीला छान असणारी ही आपली सुकी भेळ तयार आहे।